काय? तुम्हाला सुद्धा फार केस गळती होतीये? पोस्ट प्रेग्नन्सी खूप हेअर फॉल होतोय, टक्कल पडायला लागलाय आणि अशा वेळेस मग तुमचे केस विरळ झाल्यामुळे तुमचा स्काल्प सुद्धा दिसतोय किंवा मग वयोमान झाल्यामुळे केस गळती होतीये आणि केसांची गळती झाल्यामुळे तुमचं टक्कल दिसायला लागलंय. या सगळ्या समस्यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली आहे एकदम जबरदस्त व्हिडिओ. आज आपण एक होममेड ऑइल बनवणार आहोत आणि ते सुद्धा चुलीवरती. मी ट्राय करते. वरती तुम्ही बघू शकता आभाळ आलेला आहे, त्यामुळे आता चूल पेटवावी की नाही हा प्रश्न माझ्या समोर पडला आहे. पण हे ऑइल नक्की ट्राय करून बघा. चूल पेटवावी की नाही हा प्रश्न पडला होता, पण शेवटी ठरवलंच. चला, 2 तास तर लागणार आहेत, चूल पेटवूनच घेऊयात. त्यामुळे गावाकडे आल्यानंतर असे जेव्हा जास्वंदाची फुलं बघितली ना, मोहच आवरला नाही. म्हटलं यावेळेस ना आलोय तर तेल बनवूनच घेऊन जायचं, म्हणजे दिवाळीपर्यंत टेन्शनच नाही. तर मी इकडे जास्वंदाची फुलं घेते. तुम्हाला जास्वंदाची फुलं, पानं, जास्वंदाच्या जर कळ्या भेटल्या तर नक्की घ्या. जास्वंदाच्या फुलांमुळे आणि पानांमुळे आपल्या जे काही केस गळती आहे ती कुठेतरी थांबते आणि हेअर ग्रोथला चालना भेटते. त्यामुळे जास्वंदाची फुलं आणि पानं हे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे घ्यायचं आहे रोजमेरी लीव्स. रोजमेरी लीव्स मला गावाकडे मिळाले नाही, त्यामुळे मी रोजमेरी लीव्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत नाहीये. पण मी एक व्हिडिओ बनवला होता तेलाचा, त्यामध्ये मी रोजमेरी लीव्सचा वापर केला होता. तर मी तेल माझ्याकडे आहे, तर मी हे दोन्ही तेल व्यवस्थित मिक्स करणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर एवढं ताट भरून मी आता इकडे जास्वंदाची फुलं आणि पानं घेतलेत. पण हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचेत का? कारण आपण हे करत असताना यावरती कसं आहे, बाहेर आता धूळ वगैरे असते, त्यामुळे धुवून कोरडं करून आपल्याला घ्यायचं आहे. सो या पद्धतीने बघा रेडी झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे आहे व्यवस्थित सुकल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. जर आपण हे ओलसर असताना तेलामध्ये जर टाकलं तर तेलामध्ये अगदी पाणी जसं पडतं ना तसे उडायला लागतील बुडबुडे आणि कसं आहे भाजायची शक्यता असते आणि ते तेल जास्त काळ टिकणार सुद्धा नाही. त्यामुळे हे सुकलं पाहिजे व्यवस्थितरित्या. तर तुम्ही बघू शकता ताट भरून आपण घेतलेला आहे. जास्वंदाची फुलं, कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे. कढीपत्ता एवढा जबरदस्त असतोय बघा, तर कढीपत्ता सुद्धा भरपूर घेतला. एवढं मोठं झाड झाले कढीपत्त्याचं. म्हटलं का नको याचा वापर करायला, मोह आवरला नाही म्हणून पटकन अजून कढीपत्ता तोडायला घेतला. तुम्ही जेव्हा हे तेल बनवाल, जर तुमच्याकडे साहित्य उपलब्ध झालं नाही तर मला तसं कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मी तुम्हाला नक्कीच उपलब्ध करून देईल. मी स्वतः बनवेल आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवेल. तसं मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हे तेल पाहिजे की नाही, म्हणजे आपण त्यावरती लवकरच तुमच्यासोबत ते तेल सुद्धा शेअर करूयात. जर तुमच्याकडून झालं नाही तर डिटेल हीच रेसिपी फॉलो होईल. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर फक्त यामध्ये रोजमेरी वगैरे सगळं ॲडिशनल ॲड होईल. आता तुमचा एक प्रश्नाचं उत्तर देते. तुम्ही म्हणाल की टक्कल आहे तर त्यावरती केस येतील का? तर सरळ सांगते, तुमची जर लाईफस्टाईल चांगली असेल तर येतील. पण लाईफस्टाईल एवढी धावपळीची आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला आधी सांगते, हेअरफॉल आहे तो स्टॉप होईल, हेअर ग्रोथला चालना मिळेल. पण टक्कल पडलेल्या ठिकाणी तुम्ही जर म्हणत असाल की माझी लाईफस्टाईल धावपळीची, मी कधी जेवण करतो, बाहेरचा फास्ट फूड खाते किंवा खातो, तर असं बिलकुल तुम्हाला करायचं नाहीये. आता त्यानंतर बघा चूल पेटून घेतली, हसबंडची आणि आईची हेल्प घेतली. त्यानंतर तुम्हाला लोखंडीच कढई घ्यायची आहे. पण माझ्याकडे अवेलेबलच नव्हती, त्यामुळे मग मी ॲल्युमिनियम घेतली. पण लोखंडीच घ्या इकडे. तर त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे इकडे खोबरेल तेल. आता खोबरेल तेलचं प्रमाण इकडे मी किती घेते आहे, तर मी 400 ml खोबरेल तेल इकडे घेतलेलं आहे. 400 mlचं कमी होऊन आपल्याला 200 ते 250 ml भेटेल बघा. तर या पद्धतीने खोबरेल तेलामध्ये तुम्हाला काय करायचंय, कॅस्टर ऑइल ॲड करायचंय 50 ml. कॅस्टर ऑइल ॲड करायचंय. आणि जर तुम्हाला मोहरीचं तेल सूट होत असेल तर इकडे आपण 400 ml खोबरेल तेल घेतलं तर 300 ml तुम्हाला खोबरेल तेल घ्यायचंय. 100 ml तुम्हाला काय करायचं आहे, तर 100 ml मोहरीचं तेल घ्यायचं. आणि जर तुम्हाला मोहरीचं तेल केसांना चांगलं सूट होत असेल तर 200 ml तुम्ही खोबरेल तेल घ्या आणि 200 ml मोहरीचं तेल घ्या. तुम्हाला ही सगळी प्रोसेस एकदम मंद आचेवरती करायची आहे. जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करणार आहात तेव्हा एका गोष्टीची काळजी घ्या, एकदम निवांत हे करायचंय आणि निवांत होऊ द्यायचंय. इकडे मी घेतलेला आहे 50 ग्राम मेथी दाणे. मेथी दाणे हे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतील. आता त्यानंतर आपण यामध्ये घेतलेलं आहे कांद्याचं बी, ज्याला कलोंजी म्हटलं जातं. ते सुद्धा आपण इकडे घेतले 50 ते 70 ग्राम. आता यामध्ये जर तुम्ही तेलाची क्वांटिटी जास्त केली असेल तर तुम्हाला इकडे सगळं साहित्य जे आहे थोडंसं जास्त घ्यावं लागेल. साहित्य कमी झालं तरीही चालणार आहे. त्यानंतर जास्वंदाची फुलं आणि पानं आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आता इथे कांद्याचं बी म्हणजेच कलोंजी घेतल्यामुळे मी कांद्याचा वापर करत नाहीये, कारण बऱ्याच जणांना ऑफिसला जायचं असतं आणि त्या तेलातून कांद्याचा वास येतो, तर बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की कांद्याचा वास येतो म्हणून ते तेल लावत नाही. तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कांद्याचं बी घेतल्यामुळे आपण इकडे बिलकुल कांदा वापरत नाही आहोत. तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा ॲडिशनल टाकू शकता.
फक्त कोणता कांदा टाकायचा आहे, लालसर कांदा. आता जो कढीपत्ता घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकलाय. हे पूर्ण तेल होण्यासाठी मला 2 ते 2.5 तास लागले. मंद आचेवरती तुम्हाला होऊ द्यायचंय. जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला जास्त लागेल. हे तेल मंद आचेवरती यासाठी करायचंय, आपण जे यामध्ये इन्ग्रेडियंट टाकले ते सगळ्यांचा अर्क यामध्ये गेला पाहिजे. जर तुमचे केस पांढरे असेल तर इथे तुम्हाला आवळा, म्हणजे एकतर ओला आवळा असेल तो भेटला तर त्याचे काप करून टाका. ड्राईड आवळा भेटला म्हणजे सुकलेला आवळा भेटला तो टाकला तरी चालेल. त्यानंतर अलोवेरा जे आहे, रॉ अलोवेरा घ्यायचे, स्वच्छ धुवून आणि त्याचे असे काप करून टाकायचे आहेत. तर इकडे मी अंदाजेच घेतली आहे, याच्या मागे काही आपल्याला मोजमाप वगैरे नाही आहे. तर तुम्हाला माहिती आहे यामध्ये जे इन्ग्रेडियंट टाकले त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या केसांची जी मुळं आहेत ते मजबूत होण्याची ताकद आहे. त्यामुळे आपण असेच इन्ग्रेडियंट घेतले की हेअर फॉल कम्प्लिटली म्हणजे कम्प्लिटली स्टॉप होतो. पण जर तुम्ही केमिकल युक्त शॅम्पू वापरत असाल आणि हे तेल वापरत असाल तर अशा वेळेस तुमचा हेअरफॉल स्टॉप होणार नाही. हर्बल शॅम्पूच तुम्हाला वापरावे लागेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हर्बल शॅम्पूची सुद्धा रेसिपी हवी आहे का, म्हणजे मी ती सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता बघा हे मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे. आता हे कधीपर्यंत होऊ द्यायचं, जोपर्यंत आपण यामध्ये मेथीदाणे टाकले ते जोपर्यंत पूर्ण पिवळेशी लालसर होत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं आहे. आणि हे मंद आचेवर व्हायला 2 ते 2.5 तास लागतात बघा. त्यानंतर खरं तर ह्या तेलामध्ये जे आहे, जे पदार्थ आपण टाकले त्या सगळ्यांचा अर्क त्या तेलामध्ये उतरतो. हे तेल मी तुम्हाला सांगेल नक्की बनवून बघा. ह्या तेलाचा वापर करून आणि मी प्लस हर्बल शॅम्पू केसांना वापरण्यास मी सुरुवात केली तर मला खूप छान रिझल्ट मिळाला. माझ्या केसांना तसं बाहेरचा जर शॅम्पू म्हटला तर केश किंग शॅम्पू हा सूट होतो. मी मामाअर्थ शॅम्पूचा हेअरफॉलचा हे केलं पण मला तो सूट झाला नाही. पण मी मात्र केश किंग शॅम्पू जे आहे मला प्रचंड सूट झाला. पण आता हर्बल शॅम्पू सुद्धा आपल्याला घरच्या घरी बनवायचा आहे. जर तुम्ही मला नक्की ह्या व्हिडिओला प्रतिसाद दिला तर मी नक्कीच तो व्हिडिओ जे आहे तुमच्यापर्यंत आता बघा नक्कीच मंडळी, घेऊन येईन. तुम्हाला जर याचा चांगला अजून बेस्ट रिझल्ट हवा असेल तर हे जे तेल झालं आहे हे तेल थंड होण्यासाठी ठेवायचं आणि 24 तासासाठी यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट घातले ते यामध्येच ठेवायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी हे गाळून घ्यायचं आणि नंतर याचा वापर करायचा. असं केल्याने सुद्धा जबरदस्त असा रिझल्ट मिळतो. आता बघा हे गरम आहे तर हे आता थंड होऊ द्यात आणि हे स्टोअर करण्यासाठी अशा कंटेनरचा वापर करायचा, ग्लासच्या कंटेनरचाच वापर करायचा. आता सध्या माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी ह्या कंटेनरमध्ये नेणार आहे आणि तिकडे मुंबईला ग्लासच्या कंटेनरमध्ये हे स्टोअर करणार आहे, जे की ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलंय. त्याच तेलामध्ये मी हे ऍड करणार आहे. मी एक तेल बनवलं होतं रोजमेरीचं, त्या रोजमेरीच्या तेलामध्येच मी हे तेल ऍड करणार आहे. त्यामुळे मला इकडे बाजारामध्ये रोजमेरी भेटली नाही, त्यामुळे मग मी यामध्ये ती टाकलेली नाही आहे. आता हे आपण पूर्ण थंड होऊ देऊयात आणि जेव्हाही तुम्ही कंटेनर यूज कराल ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये टाकायचं थंड करून. अशा वेळेस तुमचं तेल हे फार काळ टिकतं, त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती वाढते. त्यामुळे या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार इम्पॉर्टंट आहेत, नाहीतर मग तेलाचा वास यायला लागतो. आता इकडे आपलं तेल तयार झाले आणि 2 ते 2.5 तास लागले बघा मला चुलीवरती सुद्धा. आता बघा हे अशा पद्धतीने जर तुम्ही जेव्हा चेक कराल तर जी मेथीदाणे टाकलेत ते पूर्ण लालसर झालेत आणि तेलाचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे बघा. या पद्धतीने रोजमेरी लिव्हज यामध्ये कंपल्सरी तुम्हाला टाकायचे आहे. कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला रोजमेरी लिव्हज मिळतील आणि नंतर मी तर हे त्यामध्येच मिक्स केलं त्यामुळे रोजमेरीचा सुद्धा हे आलाच यामध्ये. तर या पद्धतीने तुम्हाला तेल करायचं. किती सोपं आहे, किराणा मालाच्या दुकानात सगळं भेटतं आणि गावाकडे तर बापरे कडीपत्त्याचे झाड किती असतात, खूप छान पद्धतीने उपलब्ध होतात आपल्याला सगळ्या गोष्टी. आता हे गरम गरमच तेल भरायचं नाही, तर हे तेल तुम्ही डायरेक्टली असंच ठेवू शकता 24 तासासाठी. पण खरं तर आता हे पूर्ण ड्राय झालं, सगळं अर्क आला, पण तुमच्यावरती आहे तुम्हाला कशा पद्धतीने ते करायचं आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आता तुम्हाला अजून जर बेस्ट रिझल्ट हवा असेल तर रात्री 1 चमचा मेथीदाणे भिजत ठेवायचे आणि रोज खायचे. असं केल्याने तुम्हाला इंटरनली सुद्धा फायदा होतो आणि एक्सटर्नली तर आपण ऑइल लावतोच आहे. तर हे करत असताना हे जे ऑइल आहे यामध्ये सुद्धा आपण मेथीदाणे वापरले आहेत. आणि जर तुमच्या केसांमध्ये फार डॅन्ड्रफ झाला असेल तर मेथीदाणे 2 ते 3 चमचे घेऊन रात्री भिजत घालायचे आणि त्या पाण्यासकट दुसऱ्या दिवशी शिजून ती जी आहे पेस्ट काढायची बघा. पेस्ट म्हणजे मिक्सरमधून काढायची आणि ती तुमच्या स्काल्पला लावायची आणि 30 मिनिटं ठेवायची. तो जो हेअर मास्क आहे तो सुद्धा लवकरच शेअर करेल मी. तर अशा पद्धतीने हेअर मास्क लावून तुम्ही बघणार खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल. आणि स्टोअर करत असताना काचेच्या चिचात करा. आता मला हे मुंबईला आणायचं होतं म्हणून मग मी काचेची बाटली नव्हती तर यातच घेतलेलं आहे, पण काचेच्याच बाटलीत ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता दिवाळी काय अगदी 3 ते 4 महिन्याचा स्टॉक माझा रेडी झालेला आहे. आता हे वापरायचं कसं कसं करायचं चला ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते.
तर तुम्हाला हे बिलकुल फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही. हे इझिली जातं कारण छान शिजलेलं आहे. तर तुम्हाला जर फार हेअरफॉल होत असेल तर केस धुण्याच्या 3 ते 4 तास अगोदर तुम्हाला हे तुमच्या केसांना लावायचं आहे. तुम्हाला हेअरफॉल कमी असेल तर रात्री तुम्ही ओव्हरनाईट जरी हे तेल ठेवलं तरी चालेल. हेअरफॉल जास्त असेल तर हप्त्यातून 3 ते 4 वेळेस वापरायचे. हेअरफॉल कमी असेल तर हप्त्यातून 1 ते 2 वेळेस वापरलं तरी चालेल. तुम्हाला 15 दिवसात याचा रिझल्ट मिळेल. व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, लाईक करा, हाईप करा आणि फेसबुकवर बघत असाल